नमस्कार, मी अर्णव पाटील. आपल्या अर्णव पाटील ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत. आजकाल समाजात चाललेला धर्माचा बाजार, देखावेगिरीचा बाजार आणि त्यात आलेले राजकारण या सगळ्यातच आपल्या समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. धर्मापेक्षाही कर्मकांडाला, देवापेक्षाही देवळाला जास्त महत्त्व आलेले दिसतंय. हेच गाभारा या कवितेतून कविवर्य कुसुमाग्रज यांनी सांगितलेले आहे. चला तर मग ऐकूयात कविता गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असं इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा तो होता तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोगे वाजत होते. मंत्र जागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशेब हरणाच्या गतीने बागडत होते. सारं काही ठीक घडत होतं, हवं तसं. पण एके दिवशी आमचंच दुर्दैव्य. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भनंग महारोगी तारास्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामाच. पोलिसात वर्दी? हो, आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोगांच्या वस्तीत तो राहिला असेल तर प्रवेश द्यावा की नाही याचाही विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचे महत्त्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तर देव 50. ही कविता तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.